अधिकारी ज्यांचं नाव ऐकताच अनेकांच्या काळजात धडकी भरते ते नाव आहे तुकाराम मुंढे यांचं। आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या एका मोठ्या निर्णयाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारत महाराष्ट्रात ॲनालॉग म्हणजेच दुग्धेतर पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या सगळ्यावर तब्बल 1 वर्षासाठी बंदी घातली आहे। पण हा निर्णय इतक्या कठोरपणे अचानक का घेण्यात आला? आपल्या ताटात येणारं पनीर खरंच पनीर असतं का, की आपण नकळत नकली पनीर खात असतो? आणि हे ॲनालॉग पनीर आपल्या शरीरासाठी किती धोकादायक ठरू शकतं या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की हे ॲनालॉग पनीर नेमकं असतं तरी काय। तर आपण जे पारंपरिक पनीर खातो ते दुधापासून तयार होतं, आपल्या सगळ्यांना माहीतच असेल। त्यामध्ये दुधातले प्रथिने असतात, कॅल्शियम असतात आणि नैसर्गिक फॅट्स असतात। पण ॲनालॉग पनीर हे वेगळं असतं। यामध्ये दुधातले नैसर्गिक स्निग्धांश काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य तेल, पाम ऑइल, हायड्रोजनेटेड फॅट्स, डालडा किंवा इतर दुग्धेतर घटक मिसळले जातात। दिसायला ते अगदी पनीरसारखंच असतं, चवही जवळपास तशीच असते। त्यामुळे ग्राहकांना सहज फसवणं शक्य असतं। म्हणजेच जे दिसतं पनीरसारखं ते प्रत्येक वेळी पनीर असतंच असं नाही। आता प्रश्न असा आहे की मुंढेंनी यावर अचानक बंदी का घातली? राज्यभर अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी केली। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये 308 पनीरचे नमुने तपासण्यात आले आणि जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं। 109 नमुने म्हणजेच तब्बल 35.4% नमुने हे निकृष्ट किंवा असुरक्षित आढळून आले। यापैकी एकूण 70 नमुने निकृष्ट दर्जाचे होते, तर 30 नमुने थेट असुरक्षित असल्याचं प्रयोगशाळेने स्पष्ट केलंय। अनेक नमुन्यांमध्ये दुधाऐवजीच वनस्पतीजन्य फॅट्स वापरल्याचंही उघड झालंय। यामुळेच आता सार्वजनिक आरोग्याचा विचार करून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर ॲनालॉग पनीरवर 1 वर्षासाठी बंदीचा आदेश जारी केलाय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे ॲनालॉग पनीर शरीरासाठी नेमकं किती धोकादायक असतं? या सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की सगळं ॲनालॉग पनीर हे विषारी असतंच असं नाही। पण ते निकृष्ट दर्जाच्या तेलापासून, स्वस्त फॅट्सपासून किंवा नियमांचं उल्लंघन करून तयार केलं असेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। सर्वात पहिलं, यामध्ये अनेकदा ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असू शकतं। यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो किंवा कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि रक्तवाहिन्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो। दुसरं म्हणजे खऱ्या पनीरमध्ये भरपूर प्रथिने आणि कॅल्शियम असतं, पण ॲनालॉग पनीरमध्ये त्याचं प्रमाण खूपच कमी असतं। म्हणजेच तुम्हाला वाटतंय की शरीराला पोषण मिळतंय, पण प्रत्यक्षात पोषणाऐवजी फक्त फॅट्स मिळत असतात। तिसरं, जर उत्पादन स्वच्छतेच्या नियमांचं पालन न करता तयार केलं असेल तर पोटाचे विकार, फूड पॉयझनिंग किंवा उलट्या, जुलाब आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते। चौथं म्हणजे लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध माणसं असतील आणि आधीपासूनच हृदयविकार किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो। म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की फक्त स्वस्त मिळतं म्हणून कोणतंही पनीर खरेदी करू नका, कारण मी आता म्हटल्याप्रमाणेच या पनीरचे अनेक धोके आता समोर येताना पाहायला मिळतात। बरं, आता यावर सरकारच्या आदेशात नेमकं काय म्हटलं गेलं हे देखील पाहूयात। तर आता ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या सर्वांवर 1 वर्षासाठी बंदी आणली गेलेली आहे। इतकंच नाही तर हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स किंवा क्लाउड किचन आणि इतर खाद्य व्यवसायांनाही अशा दुग्धेतर पनीरचा वापर करता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ग्राहकांना हेच पनीर अस्सल आहे असं सांगून फसवलं गेलं किंवा त्यांच्याकडून माहिती लपवली गेली तर ती अनुचित व्यापार पद्धत मानली जाईल आणि संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत कठोर कारवाई देखील केली जाऊ शकते। याशिवाय पनीर किंवा छेना विकणाऱ्या प्रत्येक अन्न व्यावसायिकाला पॅकेजिंग आणि लेबलिंगचे सर्व नियम पाळणे आता बंधनकारक असणार आहे। त्यामुळे आता यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक पांढरा तुकडा पनीर नसतो आणि प्रत्येक स्वस्त पनीर हे फायदेशीर असेलच असं नाही। पुढच्या वेळी पनीर खरेदी करताना त्याचं लेबल नक्की वाचा, विश्वासार्ह ब्रँडकडूनच खरेदी करा आणि हॉटेल्समध्येही शक्य असल्यास पनीरच्या गुणवत्तेबद्दल विचारायला अजिबात संकोच करू नका, कारण आरोग्याची तडजोड करून मिळालेली स्वस्ताई शेवटी खूप महाग पडू शकते। तुम्हाला ॲनालॉग पनीर बंदीच्या या निर्णयाबद्दल आणि मुंढेंच्या या कारवाईबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।